May I come in, sir? Yes, come in. Please sit down. So, Siddesh, tell me about yourself. Sir, my name is Siddesh Sharadinde and I am from Junar. And my education is BSc Animation, degree BSc Animation, VFX. ओके. तुझी डिग्री होऊन 2 वर्ष झाली. काय केलंस 2 वर्ष? तर सिद्धेश, लाईफ मध्ये काय काय अचीवमेंट केलेस तू? अचीवमेंट बरं राहू दे. शोरील वा छान लावा दे त्याचा पेनड्राईव्ह. ही काय शोरील आहे? अरे AI तर तुला 2 मिनिटात बनवून देईल. कुठल्या बेसिसवर तुला तू सांग, कुठल्या बेसिसवर तुला कामाला घेऊ सांग, तूच सांग. बरं ऐक, तुझ्यासाठी प्लॅन आहे. एक तर तू बाहेरून शिकून ये, नाहीतर इथे ऑफिस बॉय म्हणून काम कर. ठीक आहे? आणि साइड बाय साइड शिकून घे. बघ तुला काय वाटतं सांग मला. मला तर वाटतं दुसरा प्लॅन योग्य राहील. सिद्धेश काय विचार करतोयस? घे पाणी घे. सर, हे नेहमी प्लॅन, योजना या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात का असतात? तुम्ही मला मगाशी विचारलं होतं की इतके वर्ष हे काय केलं, ते जे तुम्ही मला प्रश्न विचारले होते त्याचे मी तुम्हाला सर, तुम्ही मला मगाशी विचारलं होतं की इतके वर्ष मध्ये गॅप होता, तर त्याचा एक किस्सा सांगतो. तर माझ्या असाइनमेंट कधीच कम्प्लीट नसायच्या की मी प्लॅन करायचो की त्या असाइनमेंट डिलीट करेल आणि सरांना सांगेल फाईल करप्ट झालं. असाइनमेंट केलेत का सगळ्यांनी? सिद्धेश कुठे गेला? केली का असाइनमेंट? का? फाईल तर मी त्यावेळेस जसा प्लॅन केलाच नसता तर आज मी कोणत्या तरी चांगल्या पोस्टला असतो. आणि सर, त्याचसोबत तुम्ही मला विचारलं होतं की तुझ्या लाईफ मध्ये अचीवमेंट काय, तर मी शॉर्ट फिल्म मध्ये पार्टिसिपेट केले होते. तर मी विचार करायचो की एवढी स्टोरी लिहित बसण्यापेक्षा एखादी नवीन नेटफ्लिक्सची सिरीज बघून त्यातून प्लॅन करून लिहिल आणि माझा वेळ अख्खा सगळा ती सिरीज बघण्यातच जायचा. जर मी तो तसा प्लॅन केलाच नसता तर आज माझ्याकडे बरेच अचीवमेंट असतात. आणि हा सर, तुम्ही म्हणत होते की AI तुझ्यापेक्षा जास्त भारी शोरील बनवून देईल. जर तुम्ही असा प्लॅन केलाच नसता तर आमच्यासारखे कित्येक जण जॉबलेस झाले नसते. सर, इट इज इम्पॉर्टंट टू हॅव अ प्लॅन बी. येस सर, there is always a plan B, but sir, it's not necessary to use every time. सर, तुम्हाला एक उदाहरण देतो की आपण विचार करतो की एक बस गेली तर आपण प्लॅन करतो की दुसऱ्या बसने जाऊ. त्याचप्रमाणे एक ट्रेन निघून गेल्यावर आपण असा प्लॅन करतो की दुसऱ्या ट्रेनने जाऊ. मला याच्यातून एवढंच सांगायचंय की कोणतीही गोष्ट करताना प्लॅन बी असावा, पण तो दरवेळेस वापरला पाहिजे तितकंच गरजेचं नाही. मी माझ्या आयुष्यात नेहमी प्लॅन बी रेडी ठेवेन. त्याचाच मला आज पस्तावा आहे. मी जर त्यावेळेस माझ्या एकाच प्लॅनवर ठाम राहिलो असतो तर मी आज आयुष्यात सक्सेसफुल झालो असतो. झालं चालू. सर, कॉंग्रॅच्युलेशन, यू आर सिलेक्टेड. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सॅलरी किती झालं?